हल्ली शेतकऱ्यांनी कष्टानं उभ्या केलेल्या शेतामध्ये वन्य प्राण्यांची घुसखोरी वाढली। आधीच शेतीच्या तोट्यातल्या धंद्यात नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना आता वन्य प्राणी आणि पक्षीही त्रास देतात। अशाच एका शेतकऱ्याची डाळिंबाची बाग पोपटांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आणि त्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्याला 10 वर्ष हा लढा द्यावा लागला। पाहूया। पोपट अनेकांना आवडणारा आणि अनेकांच्या घरात पाळला जाणारा पक्षी, पण रानातल्या पोपटांचे थवे पूर्णच्या पूर्ण पीक उद्ध्वस्त करून शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकतात। हे घडलंय वर्ध्याच्या हिंगणीमध्ये आणि पोपटांनी संपूर्ण डाळिंबाची बागच उद्ध्वस्त केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीसोबतच त्याचा खर्चही वाया गेलाय। त्या वर्षी जो दुष्काळ होता त्या दुष्काळाने जंगलात म्हणजे पक्ष्यांसाठी खायला काही नव्हतं आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा पडला का आमच्या शेतावर त्या 1.5 एकराच्या बागेवर म्हणजे फ्रूट सेटिंग होतानीच बोरा एवढे जेवढे फळ झाले ना तेव्हा सगळे पक्षी येऊन ते बाग उद्ध्वस्त केली। 4-5 म्हणजे आठवड्याभरात माणसं लावून 4-4, 5-5 माणसं लावून आम्ही तो प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला आणि त्या पिरियडमध्ये ते सगळीच्या सगळी बाग हे पोपटांनी खाऊन मोकळी केलेली। हिंगणी इथले अजय महादेव डेकाटे यांची संपूर्ण बाग पोपटांच्या थव्यांनी 2016 मध्ये उद्ध्वस्त केली आणि त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी म्हणून डेकाटे यांनी वन विभागाकडे मागणी केली। मात्र पोपट हा वन्य प्राणी नाही आणि तशी कुठलीही तरतूद शासन निर्णयात नसल्याचं सांगत त्यांचा भरपाईचा अर्ज फेटाळण्यात आला। त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि अखेर 10 वर्षांनी त्यांना न्याय मिळालाय। न्यायालयानं त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत। शेतकरी जेव्हा कुठे जातो दाद मागायला तो एकटा जातो आणि एकट्या याच्यात म्हणजे त्याचे घरानं कोणी ऐकत नाही। शेवटी एकच पर्याय आहे का न्यायालय। त्याच्यात कमीत कमी तो वाट पाहावी लागली, पण एक संतुष्टी आहे का आहे बा सोबत आहे। सर हा माझा आम्ही तर आमच्यासाठी केलं, पण याचा जो फायदा होईल ह्या सगळ्या शेतकऱ्यांना होईल, ज्याच्यामुळं येणाऱ्या काळात शेतकरी स्वतःहून जाऊन सांगू शकेल का माझ्या शेतात पोपटांनी एवढं नुकसान केलं। पोपट हा वन्य प्राणी आहे, त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलाय। डाळिंब पूर्ण पक्ष्यांनी उद्ध्वस्त केलं। पूर्ण छोटे असतानाच त्यांचं सुरू झालं खाणं आणि त्याच्यामुळे त्याचं काही पूर्ण फळ आम्हाला मिळालं नाही। 100% नुकसान झाल्यासारखं झालं। पूर्ण थवेच येतात पूर्ण। आताही आम्हाला ज्वारी वगैरे होत नाही आमच्या एरियात। ज्वारीचं वगैरे नुकसान करून टाकतात। तर पोपटासारख्या वन्यजीवांमुळे या परिसरात डाळिंब, बाजरी, ज्वारी अशी पिकं घेणंही शेतकऱ्यांसाठी कठीण होऊन बसलंय। त्यामुळे या भागातले शेतकरी या पिकांना आता फाटा देऊ लागल्याचं प्राणी मित्रांनीही सांगितलंय। प्राणी मित्र म्हणून पोपट हा वन्य प्राणी आहे याच्याकडेच पाठ फिरवली होती वन विभागाने। या शासन निर्णयाचं खरंच स्वागत आहे, जेणेकरून त्या पोपटाला आज न्याय मिळाला। वन विभागानं पोपट हा गृहीत न धरता आपला प्राणी म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं आणि क्रॉप कॉम्पन्सेशन जर दिलं तर दोन्ही बाजूनी याच्यात आपल्याला मदत होईल। पोपटालाही त्याचा न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा न्याय मिळेल। आधीच अवकाळी पाऊस, दुष्काळाच्या झळा या सगळ्यानं शेतकरी अडचणीत आलेत। त्यातच वन्य प्राणी आणि वन्य पक्ष्यांमुळे उभी पिकं आणि जपलेल्या बागांची नासधूस होतीये। त्यामुळे वेळच्या वेळी भरपाईची मागणी शेतकरी करतायत। या शेतकऱ्याला मिळालेली भरपाई म्हणजे त्याच्या 10 वर्षांच्या लढ्याला आलेलं यश आहे। त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय। एकनाथ चौधरीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, वर्धा।